लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 100% तुम्हाला हप्ता भेटणार आहे। 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता 100% तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत त्यांना हा हप्ता भेटणार आहे, कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। एक मोठी बातमी समोर येत आहे, त्या बातमीनुसार या ठिकाणी काय काय कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही, त्या एकाच गोष्टीवर तुम्हाला 13वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे तुम्हाला 12वा हप्ता भेटलेला आहे का नाही। तर लाडकी ताईंनो बघा काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। आदित्य तटकरे मॅडम असतील, या ठिकाणी अजितराव पवार असतील, या ठिकाणी काय काय बोललेले आहेत आणि कधी तुम्हाला हप्ता भेटणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडकी ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। चला 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता 100% तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इलेक्शन जवळ यायला सुरुवात झाली आहे। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, ज्यावेळेस इलेक्शन जवळ येतात आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात हे सगळ्याला माहिती आहे। त्याच्यामुळे आपली प्रत्येकाची मागणी आहे। बघा मी परत सांगतोय लाडक्या ताईंनो, मी आता परत मागणी सरकारकडे करत आहे, येणाऱ्या रक्षाबंधनला 3000 रुपये आम्हाला मिळावेत। 3000 रुपये जसं मागच्या वेळेस तुम्ही टाकले होते, मागच्या वेळेस रक्षाबंधनला जसे 3000 रुपये गिफ्ट दिलं होतं, तर यावेळेस पण आम्हाला जुलै महिन्याचा जो संपलेला जुलै महिना ऑगस्ट महिन्यात चालू झालाय, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्रित पाहिजे। आमचं रक्षाबंधन एकदम गोड जायला पाहिजे, एकदम आनंदाचा जायला पाहिजे। त्याच्यामुळे 3000 रुपये आमच्या अकाउंटला लवकरात लवकर टाकावेत अशी सरकारकडे मी परत मागणी करत आहे। लाडकी ताईंनो बघा सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे। बघा भले आपल्या मागण्या पूर्ण होतील नाही होतील ही पुढची गोष्ट राहिली, पण आपल्याला मागणी करावी लागेल, कुणाला ना कुणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल लाडक्या ताईंनो। कारण की जर आपण हातावर हात देऊन बसलो तर आपले हळूहळू जसं मागच्या वेळेस 12वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटला नाहीये, काहीच झालं नाहीये, पुढे कुणी विचारणा पण केली नाहीये। तर लाडक्या ताईंनो तुमच्या या प्रश्नांना, या अडचणीला कुणाचा तरी या ठिकाणी पाठिंबा असायला पाहिजे। तर मी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। कारण की जसं 12वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटला नाहीये, हळूहळू बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी कमी होत जातील आणि लाडकी बहीण योजना नंतर बंद पडेल अशी या ठिकाणी चर्चा होत आहे। तर लाडकी ताईंनो असं नको व्हायला, म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे लाडकी ताईंनो आणि सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे। जसं सगळ्याला माहितीये या ठिकाणी 13वा हप्ता भेटणार आहे, रक्षाबंधनाला भेटणार आहे, पण सगळ्यांना एकच मागणी करायची आपल्याला, ती म्हणजे 3000 रुपये आम्हाला पाहिजे। जुलैचा हप्ता, ऑगस्टचा हप्ता एकत्र आम्हाला पाहिजे, ही अशी मागणी आपण या ठिकाणी करत आहोत। तर ती तर गोष्ट आपण नंतर बघूया, पण नेमकी बातमी काय आहे, कुणाला हा 13वा हप्ता भेटणार आहे सरकारच्या म्हणण्यानुसार जो GR आलाय त्याच्यानुसार 13वाच हप्ता भेटणार आहे। याच्यामध्ये काही डाऊट नाहीये की फक्त 13वाच हप्ता भेटणार आहे, 14वा हप्ताच्या बद्दल अजून त्यांनी काही बोललेलं नाहीये, GR मध्ये पण टाकलेलं नाहीये, पण आपण मागणी करत आहोत ही गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो। म्हणजे आपण सगळे लाडक्या ताई असतील किंवा मी असेल, तुमच्या सोबत असेल, ही मागणी करतो की 3000 रुपये आम्हाला पाहिजेत, किंवा ज्या ताईंना 12वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना तो 12वा हप्ता पण टाकावा, हे पण आपण या ठिकाणी मागणी करत आहोत। आणि आता बघा हे व्हिडिओ तर तुम्हाला सांगतो, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट माझ्या समोर आलेली आहे। बऱ्याच मी कमेंट्स वाचत असतो, बऱ्याच या ठिकाणी ताईंचे कमेंट्स वाचत असतो, त्या कमेंट्समध्ये डायरेक्ट टाकलेले आहे की सर आम्हाला 2100 रुपये नाही दिले तरी चालतील। बघा प्रश्न खूप महत्वाचे कमेंट्स टाकल्यात, 2100 रुपये नाही दिले तरी चालतील, पण कोणत्याच ताईचा हप्ता कट करू नका, कोणत्याच ताईला लाडक्या बहिणीच्या योजनेतून बाद करू नका। भले 1500 रुपये दिले तरी चालतील, पण सर आम्हाला आमचा 12वा हप्ता भेटून द्या, भले 2100 तुम्ही देऊ नका, कुणाला नाही दिले भविष्यात तरी चालतंय, पण कुणाचा हप्ता बंद करू नका। तर या मागणीला कोण कोण सपोर्ट करते लाडक्या ताईंनो, कुणा तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सर्व लाडक्या ताई, बघा एवढ्या साऱ्या लाडक्या ताई व्हिडिओ बघत आहेत, मी बघत आहे सगळ्यांची कमेंट्स मी दिसत आहेत, तर सर्वांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुमचं काय मत आहे लाडक्या ताईंनो, तुमचं मत सांगायचंय। कारण की हळूहळू लाडक्या ताई या ठिकाणी कमी केल्या जात आहेत आणि याला कुठेतरी थांबवायला पाहिजे। जसं आपण मागच्या वेळेस मागणी केली होती की लवकरात लवकर आता तुम्ही पडताळणी थांबवा, तर आयकर विभागाची पडताळणी थांबली हे सगळ्याला माहितीये। तर आपण म्हणजे मी एकटा बोलतोय म्हणून हे थांबले असं नाहीये, आपण सगळे मिळून या ठिकाणी पुढाकार घेतला लाडकी ताईंनो, त्याच्यामुळे हे शक्य होते। त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि लवकरात लवकर लाडक्या ताईला 3000 रुपये भेटावेत असं मी सरकारकडे विनंती करत आहे। चला तर या ठिकाणी बघा 100% जुलैचा हप्ता मिळणार आहे, नेमका कोणाला हप्ता मिळणार आहे आता ते तुम्हाला सांगणार आहे।
कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की हप्ता भेटावा, पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, पटपट नाव सांगा. मी सगळ्यांच्या याद्या बनवायला चालू केल्यात लाडक्या ताईंनो. केवायसी आपल्याला करायची, सगळ्याला माहितीये. आता केवायसीचं अजून बटन काही सुरू झालेलं नाहीये. सोप्या भाषेत सांगतोय तुम्हाला, आता एकदम सोप्या भाषेत सांगतोय. केवायसीचं जर तुम्हाला कोणी म्हणलं असेल ना लिंकवर क्लिक कर आणि असं कर तसं कर, अजून एक गोष्ट सांगतोय, अजून ती साईट चालू झालेली नाही. सोप्या भाषेत तुम्हाला बऱ्याच काही म्हणतील की सर या साईट काय चालू झाले काय बंद झाले आम्हाला कळत नाही. सोपी भाषेत तुम्हाला सांगू का केवायसीचं नेमकं काय झालंय लक्षात घ्या लाडके ताईंनो. आपल्या तिकडे गावाकडे बघा किंवा सगळीकडे पाऊस पडतो बरोबर, पण पाऊस पडायच्या अगोदर काय होतात, विजा चमकतात. माहिती सगळ्याला माहिती विजा चमकतात. विजा चमकणं म्हणजे हे केवायसीचं बटन आले. तशी केवायसीचे बटन काय आलंय, फक्त तुम्हाला सांगायला सुरू केलंय की आता पाऊस पडणार आहे, पाऊस पडणार आहे, पाऊस पडणार आहे. म्हणजेच काय, अजून पाऊस पडलेला नाही, फक्त विजा चमकायला चालू झाल्यात. म्हणजे केवायसी चालू होणार आहे. आताशी सुरुवात केली त्यांनी, अजून खरी केवायसी अजून ऍक्टिव्ह झालेली नाही. पण लवकरात लवकर ते पण सुरू होणार आहे. पाऊस पडतच असतो, तुम्हाला माहिती आहे. विजा चमकल्या की पाऊस पडतोय ते 100%. त्या स्वरूपात केवायसीचं लिंक आली म्हणजे ते चालू होणार आहे. पण ते थोड्या दिवसात चालू होईल, 1-2 दिवस लागतील, 1 आठवडा लागेल, 2 आठवडे लागतील, पण 100% चालू होणार आहे. ही पण लक्षात घ्यायची गोष्ट आहे लाडके. चला एकदम सोप्या भाषेत बघा, आपला हे ट्रिक्स गुरु तुमचा दादा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगत असतो. कारण की मोठे मोठे इंग्लिशचे शब्द वापरले सगळे डोक्याच्या वरून जातील, म्हणतील की सर आम्हाला काहीच कळत नाही. त्याच्यामुळे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करताय लाडक्या ताईंनो. चला सगळ्यांनी सपोर्ट करायचा केवायसी बद्दल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो बघा, आता बरेच म्हणतील की सर 12वा हप्ता जुलैचा हप्ता जो आहे 13वा हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे. तर बघा ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या 4 जर गोष्टी तुमच्या पूर्ण असतील तरच तुम्हाला 13वा हप्ता भेटणार आहे. रक्षाबंधन तुमचं गोड जाणार आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, 12वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का. कमेंट बॉक्समध्ये मला पटकीन तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि 12वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये पटकीने सांगायचंय. कारण की जर 12वा हप्ता भेटलाय याचा अर्थ तुमची पडताळणी अजून झालेली नाही आणि तुम्हाला पैसे तुमचे अकाउंटला 12वा पण आला होता, आता 13वा पण येऊन जाईल. कारण की ती नंतरची पडताळणी त्यांनी थांबवली, म्हणून 13वा हप्ता तुम्हाला लगेच येऊन जाईल. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि 12वा हप्ता भेटलाय का ते सांगायचंय. आणि तुम्ही म्हणता की जर 12वा भेटला मग का 13वा लगेच भेटेल का, तर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच भेटेल. ही पण कंडिशन लक्षात ठेवा. डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का. जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तुम्हाला हप्ता भेटणार नाही. परत तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. बऱ्याच काही म्हणतील की सर आमचं 12वा हप्ता भेटलाय मग आम्हाला हप्ता भेटेल का. त्याच्यामध्ये पण ही गोष्ट लक्षात ठेवा, डीबीटी पण ऍक्टिव्ह असायला पाहिजे आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस पण अप्रूव्ड पाहिजे. यात जर 2 गोष्टी जर झालेल्या असतील तरच तुम्हाला पुढचा 13वा हप्ता भेटणार आहे. आणि एक छोटा अजून एक प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंनो, हे तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता भेटतो. खरं खरं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुमच्या रेशन कार्डवर किती लोकांचे नाव आहेत आणि त्या रेशन कार्डच्या नावामधले किती लाडक्या ताई खऱ्याच या ठिकाणी पात्र आहेत. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी सांगायचंय. नाव सांगा, जिल्हा सांगा, तुमच्या घरात किती लाडक्या बहिणी पात्र आहेत. जर 2 पेक्षा जास्त असतील तुम्हाला 13वा हप्ता भेटणं मुश्किल आहे, थोडं मुश्किल आहे. तुम्ही जर त्या ठिकाणी कंप्लेंट वगैरे टाकली असतील, तक्रारी केली असतील तर ते सॉल्व्ह होऊ शकते. पण तक्रारी कुणी केल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. चला सगळ्यांनी लाडके ताईंनो, आणि केवायसी लवकरात लवकर आपल्याला करून घ्यायची. ज्यावेळेस ऍक्टिव्ह होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. उगाच कुठं पण लिंकवर करू नका, क्लिक करू नका. फ्रॉड खूप सारे होत आहे. तुमचे बँकचे सगळे डिटेल्स जातील आणि तुमचे पैसे पण लोक घेतील. त्याच्यामुळे जोपर्यंत अधिकृत वेबसाईटवर लिंक क्लिक होत नाही तोपर्यंत कुठे क्लिक करू नका. हा लाडका दादा तुमच्यासाठी चांगली माहिती सांगत. त्याच्यामुळे आपल्या पुढच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघा. ज्यावेळेस केवायसी चालू होईल सगळ्यात पहिलं फास्ट स्वरूपात तुम्हाला मी सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव. सर्वांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लाडके. तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.